भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिलाय। या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरती तपासणी होतीये, कोणाला देखील सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तसंच विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी पलटवार देखील केलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया समोर आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा कसून असा तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे। नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। कोणी भेटलं आहे अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। दरम्यान भोंदूगिरीमध्ये सत्ताधारी सहभागी असतील तर सर्व राजकारण्यांना सह आरोपी करा, कॅबिनेटमधील मंत्र्यांना सह आरोपी केल्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तर यावेळी बोलताना राऊतांनी दीपक केसरकर यांच्यावरती देखील हल्लाबोल केलाय। जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर, पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही। केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका। केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का। त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे। ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात। हे आमच्या सरकारमध्ये होते, ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये गेले, ते पळून गेले। हे सगळं जरी खरं असलं तरीही ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्याचा एक गट एकत्र झाला आणि ते बाहेर